नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। सिंधुदुर्ग जिले के अंबोली में व्यापारियों पर भूखमरी की नौबत। कोकण में अंबोली हर किसी का पसंदीदा पर्यटन स्थल है। कोरोना संकट के कारण इस साल कोकण के सभी पर्यटन स्थलों पर प्रतिबंध लगा दिया गया है। हालांकि अंबोली में पर्यटन व्यवसाय वर्षा पर्यटन पर निर्भर है। पिछले साल भारी बारिश के कारण अंबोली को बंद कर दिया गया था, लेकिन इस साल कोरोना संकट के कारण इसे बंद कर दिया गया है। परिणाम स्वरूप अंबोली में पर्यटन व्यवसाय ने वित्तीय संकट में खुद को पाया है। दैनिक आधार पर कारोबार करने वालों के लिए भूखमरी की नौबत आई है। मार्च से लॉकडाउन होने के कारण कोई काम नहीं था, घर बैठे पैसे भी खर्च हो रहे थे। ऐसे में घरेलू खर्चों का प्रबंधन कैसे करें, यह सवाल उनके सामने खड़ा हुआ है। कुछ व्यवसायी घरेलू खर्च और अन्य खर्चों के लिए बैंक से कर्ज लेने के कगार पर हैं। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दीक्षित कुमार घेडाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। RCBची प्लाटून आहे, तिथं SRPची प्लाटून बोलवली, त्यानंतर आमचा जिल्हा ट्रॅफिकचा स्टाफ आहे आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनचे PI खोत, API बाबर आणि बाकी आम्ही सगळा स्टाफ आहे। या ठिकाणी कलेक्टर मॅडमनी कोरोनाच्या संकटामुळे इथं गर्दी जी दरवर्षी असते ती कुणाला संसर्ग होऊ नये यासाठी चांगल्या उद्देशानं हा आदेश लागू केलेला आहे। या ठिकाणी पर्यटन स्थळी अंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, नांगरतास या सर्व पॉईंटवर जायला बंदी आहे। त्यामुळे सर्व पर्यटकांना आम्ही आवाहन करतो या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका यावर्षी पुरता। पुढच्या वर्षी देवाच्या दयेनं हे संकट जेव्हा टळेल त्याला पर्यटनाचा आनंद घ्या। ते आपत्ती अधिनियम आणि बाकीची कलमं IPC 188 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होणार, त्याच्यावर कडक कारवाई होणार। याबद्दल आपलं नाव आणि पत्ता? मी पोलीस इन्स्पेक्टर अविनाश भोसले, जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग। थँक्यू। अंबोलीत गेल्या 3 दिवसात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे अंबोलीचा मुख्य धबधबा, अंबोलीच्या वर्षा पर्यटनाची जी शान आहे तो सुरू झालेला आहे। परंतु त्याला प्रतीक्षा आहे ती आता पर्यटकांची, कारण कोरोनाच्या फैलावामुळे शासनाने अद्यापपर्यंत पर्यटन चालू करण्याची परवानगी दिलेली नाही। गतवर्षी अंबोलीमध्ये अतिपर्जन्यवृष्टीमुळे येथील वर्षा पर्यटन वाया गेला होता आणि यंदा कोरोनाच्या फैलावामुळे येथे अद्याप तरी पर्यटन चालू करण्याची परवानगी मिळालेली नाही। परंतु आता तुम्ही बघू शकता धबधबा सुरू झाला आहे आणि आम्हाला पर्यटन व्यावसायिकांना आशा आहे की जुलैच्या मध्यापर्यंत शासन परवानगी देईल पर्यटन व्यवसाय चालू करण्याची, अन्यथा येथील पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। धबधबा चालू झालेला आहे याची बातमी वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांमधून प्रसारित होईल, त्यावेळी पर्यटकांचा ओघ आंबोलीकडे असेल। आमची अशी अपेक्षा आहे पर्यटन व्यावसायिक म्हणून की जिल्ह्यांतर्गत आणि नॉन रेड झोनमधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील पर्यटकांना आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, जेणेकरून येथील आर्थिक चक्र सुरळीत होईल आणि पर्यटन व्यवसाय चालू होऊन येथील पर्यटन व्यावसायिकांना त्याचा दिलासा मिळेल। मुख्य धबधब्याकडे माझा छोटासा व्यवसाय म्हणजे हॉटेल आहे। वडापाव वगैरे विकतो मी, आमलेट वडापाव वगैरे। तर आता सध्या कोरोनाच्या याच्यामुळे आर्थिक परिस्थिती पुरी आमची बिकट झालेली आहे। त्यामुळे आमचा आता व्यवसाय म्हणजे आमची रोजीरोटी म्हणजे गाड्या चालवूनच आम्ही आमच्या घरचं उदरनिर्वाह करतो। त्याच्यामुळे आता शासनाने याच्याकडे लक्ष घालून वर्षा पर्यटनाला तरी सहमती देऊन आमच्या रोजीरोटीचा विचार करावा, असं एवढंच म्हणेन मी। नाव कसं तुमचं? विश्वास सावंत। माझं कणसांचं दुकान होतं छोटंसं तिथं, कणसं विकायचो। आता परिस्थिती आहे म्हणजे की कोरोना आला आहे, कोरोनामुळे धंदा पूर्ण बंदच झाला। आता 5 महिने बेरोजगार आहे, जी रोजीरोटी चालायची ती आता बंदच आहे। आणि गेल्या वर्षी घाट बंद पडला आहे, म्हणजे घाट पूर्णपणे कोसळला होता, त्यामुळे त्याच्यात पूर्णपणे धंदा बंदच पडला आहे। आता सध्या मी 5 महिने आता घरीच बसून आहे, त्यामुळे काय रोजीरोटीचा काय प्रश्नच येत नाही। आर्थिक परिस्थिती म्हणजे जी आपली रोजीरोटी चालायची ती आता पूर्णपणे बंदच झाली। उपासमारीची वेळ झाली, त्यामुळे लवकरात लवकर त्या क्षणाने काय ते उपाययोजना लवकरात लवकर करावी। अंबोलीत मी माझ्या वडिलांसोबत वडापावचं आमचं छोटंसं स्टॉल होतं, त्याच्यावरच आमची घरची रोजीरोटी चालायची, आम्ही तेच काम करायचो। म्हणजे आता सध्या घरात आता 5 महिने कोरोनामुळे हे बंदच आहे आणि त्याच्या अगोदर गेल्या वर्षी घाट पडलेला मेन मुख्य धबधब्याजवळ, त्यामुळे आमचं
त्यामुळे तेव्हा मेन पावसाळ्याचाच आमचा सीझन असायचा. त्या सीझनमध्ये सगळं बंद झालं आणि आता पण पावसाळ्याचा सीझन तेव्हाच कोरोनाचं संकट आलं एवढं मोठं आणि तेव्हा पण असंच बंद. म्हणजे 2 वर्ष आमच्याकडे सध्या त्या काहीच नाही आहे. आर्थिक परिस्थिती म्हणजे खूप हलाखीची आहे. त्यामुळे आता काय करावं ते आम्हाला काहीच सुचत नाही. शासन फक्त आता 3 महिने धान्य देते, पण आता धान्यावर किती दिवस चालणार. तर बाकीचं काय, तर बाकीचं तेल लागतं, बाकीचं जेवणाचं काय लागतं ते काहीच मिळत नाही. ते आता खूप आणखी हलाखीची परिस्थिती आहे. शासनाने वर्ष पर्यटन सुरू करावं हीच आमची त्यांच्याकडे कळकळूनची विनंती आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।